नमस्कार. मल्टिपल मायलोमा हे निदान झाल्यावर आयुष्यात अनेक आव्हाने येतात, हे खरं आहे. पण या आव्हानांना सामोरं जाऊन एक चांगलं आयुष्य जगणं शक्य आहे. त्यासाठी काही मार्ग आहेत. आजच्या या भागात आपण याच मार्गांबद्दल बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. जेव्हा कळतं की आपल्याला मल्टिपल मायलोमा आहे, तेव्हा साहजिकच मनात गोंधळाचं वातावरण निर्माण होतं. चिंता वाटते, कधीकधी रागही येतो आणि या सगळ्या अनिश्चिततेमुळे एकटेपणा किंवा नैराश्यही जाणवू शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, या सगळ्या भावना अगदी सामान्य आहेत. अनेकांना अगदी असाच अनुभव येतो. पण या भावनांमध्ये अडकून न राहता परिस्थितीवर पुन्हा नियंत्रण मिळवणं शक्य आहे. हो, खरंच शक्य आहे. आणि त्यासाठी काही खास मार्ग आहेत जे आपल्याला अधिक सक्षम वाटायला मदत करतील. चला, तेच मार्ग आता आपण पाहूया. सगळ्यात आधी बोलूया भावनिक वास्तवाबद्दल, म्हणजे स्वतःला कसं सावरायचं. बघा, या प्रवासातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी कोणती असेल तर ती आहे योग्य माहिती मिळवणं. कारण माहिती असली की योग्य निर्णय घेता येतात आणि परिस्थितीला तोंड द्यायला बळ मिळतं. बरं, मग आता नियंत्रणाची भावना परत कशी मिळवायची? तर इथे एक सोपं सूत्र आहे. लहान पावलं, मोठा परिणाम. भविष्याचं काय होईल याची चिंता करत बसण्यापेक्षा आज, आत्ता, या क्षणी आपल्या हातात काय आहे यावर लक्ष केंद्रित केलं ना, तर खूप मोठा फरक पडतो. यालाच पेसिंग असंही म्हणतात. म्हणजे काय तर स्वतःला थोडा वेळ देणं. प्रत्येक दिवस जसा येईल तसा स्वीकारायचा. ज्या दिवशी जरा बरं वाटतंय त्या दिवशी एखादं छोटंसं ध्येय ठेवा. अगदी फिरायला जाण्याचं किंवा एखाद्या मित्राला फोन करण्याचं. रोजच्या छोट्या कामांची यादी बनवली की दिवसाला एक छान दिशा मिळते. आणि हो, एकाच वेळी खूप सारे बदल करायची घाई नको. आणि हे वाक्य बघा, यातच सगळं सार आहे. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्या अज्ञात गोष्टींचा विचार करण्याऐवजी आपलं मन सध्या काय करता येईल यावर केंद्रित केलं पाहिजे. असं केल्याने चिंता कमी व्हायला नक्कीच मदत होते. आणखी एक गोष्ट खूप उपयोगी पडू शकते, ती म्हणजे डायरी लिहिणं. आपल्या भावना, लक्षणं, उपचार या सगळ्यांची नोंद ठेवली तर स्वतःला समजून घ्यायला तर मदत होतेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांशी बोलताना ही माहिती खूप कामी येते. हे मान्यच करायला हवं की मल्टिपल मायलोमाचा सामना करणं सोपं नाहीये. आणि म्हणूनच या प्रवासात एक मजबूत सपोर्ट नेटवर्क असणं खूप खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, या लढाईत कोणीही एकटं नाहीये. हे सपोर्ट नेटवर्क म्हणजे कोण? तर आपले कुटुंब आणि मित्र जे आपल्याला भावनिक आधार देतात. आपले डॉक्टर किंवा नर्स जे आपल्याला योग्य माहिती देतात. आणि हो, गरज वाटल्यास मानसशास्त्रज्ञ किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यायला अजिबात संकोच करू नये. आता नैराश्य म्हणजे काय हे समजून घेऊया. बघा, तणाव आणि नैराश्य यात फरक आहे. नैराश्य म्हणजे सतत दुःखी वाटत राहणं किंवा ज्या गोष्टी आधी आवडायच्या त्यात आता काहीच रस न वाटणं. आणि म्हणूनच याची लक्षणं वेळीच ओळखणं आणि मदत मागणं महत्त्वाचं आहे. ही लक्षणं कोणती असू शकतात? तर झोप लागण्यात अडचण येणं, सतत स्वतःला दोषी किंवा निरुपयोगी समजणं, कशातच लक्ष न लागणं किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप राग येणं. यापैकी काहीही जाणवत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं हेच योग्य आहे. चला, आता वळूया जीवनशैलीकडे. आपल्या शरीर आणि मनाचं पोषण कसं करायचं यावर काही सकारात्मक बदल नक्कीच करता येतात. आता गोष्ट आहाराची. संतुलित आहार खूप महत्त्वाचा आहे. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जेवण अगदी परफेक्टच हवं. नाही. दिवसभरात किंवा आठवड्याभरात संतुलन साधायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आहारात पिष्टमय पदार्थ, भरपूर फळं, भाज्या, प्रथिने या सगळ्याचा समावेश असावा. आणि हो, जास्त फॅट किंवा साखर असलेले पदार्थ ते जरा कमी प्रमाणातच. उपचारांमुळे अनेकदा भूक कमी होते. असं होत असेल तर एक सोपा उपाय आहे. एकदम जास्त जेवण्याऐवजी दर 2-3 तासांनी थोडं थोडं खात राहा. हे खूप फायदेशीर ठरू शकतं. कधीकधी खूप चिंता वाटते, बरोबर? तेव्हा हे एक सोपं रिलॅक्सेशन तंत्र वापरून बघा. आपल्या आजूबाजूला एखादी आयताकृती वस्तू शोधा, समजा खिडकी. आता तिच्या लांब बाजूकडे बघताना हळूवार श्वास बाहेर सोडा आणि लहान बाजूकडे बघताना श्वास आत घ्या. जोपर्यंत शांत वाटत नाही तोपर्यंत हे करत राहा. करून बघा, खूप फरक पडतो. आता आपण एका खूप खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे संसर्गाचा धोका. मल्टिपल मायलोमामध्ये हा धोका वाढतो, तर त्यापासून सुरक्षित कसं राहायचं हे समजून घेऊया. हा आकडा बघा. मल्टिपल मायलोमा असलेल्या व्यक्तींना इतरांच्या तुलनेत संसर्ग होण्याची शक्यता तब्बल 15 पटींनी जास्त असते. हो, 15 पट. हा आकडा आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर या धोक्याचं गांभीर्य लक्षात यावं आणि आपण अधिक काळजी घ्यावी यासाठी आहे. पण मग हा धोका इतका जास्त का असतो? याची 2 मुख्य कारणं आहेत.
पहिलं म्हणजे मायलोमाच्या पेशी आपल्या शरीरातल्या निरोगी रोगप्रतिकारक पेशींची जागा घेतात आणि दुसरं कारण म्हणजे उपचारांमुळे अनेकदा आपल्या शरीरातल्या पांढऱ्या रक्तपेशी कमी होतात आणि याच पेशीतच संसर्गाशी लढतात. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. पण चांगली बातमी ही आहे की काही सोप्या गोष्टींची काळजी घेऊन आपण हा धोका नक्कीच कमी करू शकतो. उदाहरणार्थ, आपले हात नियमितपणे धुणे, फळं आणि भाज्या स्वच्छ धुवून खाणे, आजारी माणसांच्या संपर्कात येणं टाळणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने फ्लू, कोविडसारख्या महत्त्वाच्या लसी वेळेवर घेणे. आणि ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ती लक्षात ठेवा. जर 38°C जास्त ताप आला, थंडी वाजली किंवा खोकला आला म्हणजे संसर्गाचं कोणतंही लक्षण दिसलं तर अजिबात वेळ न घालवता ताबडतोब डॉक्टरांना कळवा. शेवटी हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की या प्रवासात आपण केवळ एक रुग्ण नाही तर आपल्या आरोग्याचे एक सक्रिय भागीदार आहोत. आपण घेतलेला प्रत्येक छोटा निर्णय आपल्या आयुष्यावर मोठा आणि सकारात्मक परिणाम घडू शकतो. तर या सगळ्या माहितीनंतर स्वतःला एक प्रश्न विचारूया. आज आपल्या आरोग्यासाठी असं कोणतं एक लहान पण सकारात्मक पाऊल उचलता येईल या प्रश्नावर नक्की विचार करा.